हाय हॅलो मैत्रिणी, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. चला आता मैत्रिणी, माझी आहे ना आता ही सकाळची रुटीन चालू झालेले. मैत्रिणी आपलं काय ना, रोज उठलं की तेच काम, उठलं की ते उठरेचिंदा आणि तोच धंदा हे ना प्रत्येक बायकांचं ठरलेलं असतं. काम तेच असतं, फक्त थोडं नॉर्मल काहीतरी अलग अलग, नाही तर रोज उठलं की त्याच. मैत्रिणी रोज रे अशा कामाचा ना खूप कंटाळा येतो, पण काय होतं केल्याशिवाय ना पर्याय नाही. इथे ना मी उठले, गॅस वगैरे छान असा साफ करून घेतला. गॅस साफ करून घेतल्याच्या नंतर आहे ना इथे ना मी तुरी टाकलेली आहेत शिजायला. मी ना आज करणार आहे मुलांसाठी ना तुरीचं कळण डब्याला आणि नाश्त्यासाठी आहे ना त्यांना मी देणार आहे बटाट्याची भजी. त्यासाठी इथं मी 3 ते 4 बटाटे घेतले, त्याच्यावरची साल काढली आणि ते मी एका साईडला ना कट करून पाण्यामध्ये टाकले, त्याच्यात छोट्याशा अशा चकल्या करून. आणि इथे ना मी आता चपात्या करून घेत आहे. मी ना चपात्या करायच्या अगोदर आहे ना भाजीची पण पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे, म्हणजे लगेच चपात्या झाले की करून घ्यायला. माझ्या आता इथं चपात्या पण बनून झाल्यात आणि मी इथे ना आता तुरीच्या कडणाला फोडणी देत आहे. मैत्रिणी तुम्हाला जर माझी आहे ना कुठली जरी रेसिपी आवडत असेल ना, मला कमेंटमध्ये सांगा, ते मी तुम्हाला बनवून दाखवेन. आणि मैत्रिणी माझी एकदम अशा इजी रेसिपी असतात, एकदम घरातल्या सामान्य गावाकडच्या पद्धतीनेच माझ्या पूर्ण रेसिपी असतात. त्यामुळे ना माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला छान छान अशा रेसिपी पाहायला भेटतील. मुलांच्या डब्याला नाश्त्याला काय करायचे त्यांना ते सर्व तुम्हाला पाहायला भेटेल. इथे ना मी आता भाजी फोडणी टाकून घेतली आणि मी आता लगेच इथं भजी पण तळून घेत आहे. भजी तळून घेतले, मुलांचे डबे भरले, ते आता जाण्यासाठी निघालेले आहेत. त्यांना सोडायला मी नाही जाणार. मालकाला म्हटलं तुम्ही सोडून या, मी तोपर्यंत राहिलेलं आवरते, कारण मी थोडी लेट उठले होते. आणि आज दादाला जायचं नसलं ना मित्र, मी थोडी लेट उठत असते. दादा नव्हता गेला, मालक मुलांना सोडून आले, त्यांचं आवरून दिला ना, ते पण आता जाण्यासाठी निघालेले आहेत. ते गेल्याच्या नंतर आहे ना मी माझं घरातलं थोडे एक्स्ट्रा काम करणार आहे. आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे ना, त्यामुळे ना मी परत थोडी साफसफाई करणार आहे. मैत्रिणी मला आहे ना साफसफाई करायसाठी फक्त काहीतरी छोटं कारण असलं तरी मी निमित्ताने ना साफसफाई करते. आता आषाढी एकादशी आली म्हणून मला करायची आहे साफसफाई. मालकन ते गेले, त्यांचं आवरून दिलं, वरती आले, भाजीन ते काढून ठेवली. आणि इथे ना मी माझं काल वरचं बेडशीट धुतलं होतं, ते पण लगेच टाकून घेतलं. मी सगळी बाकीची साफसफाई आवरणारे आणि नंतर आहे ना मी जे काम काढायचं नाही एक्स्ट्रा तेवढंच फक्त मागं ठेवणार आहे. इथे ना मी कपडे वगैरे सगळं टाकून घेतलं, झाडलोट करून घेतली. आणि आज दादा घरी असल्यामुळे ना ते दादाचंच काम होतं, तो हाताखाली त्याला मी घेणार होती. इथे ना मी पूर्ण देवघर खाली करून घेतलं आणि मी ना आजपासून सुरुवात करणार आहे देवघरापासून साफसफाई करायला, कारण हे मला एकटीला घेता येत नाही. हे ना याच्यासाठी ना एक जण जोडीला लागतं. त्यामुळं दादा घरी आहे ना, त्याला म्हटलं चल तू आज घरी आहे ना, तर मी साफसफाईला देवघरापासून सुरुवात करते. इथे ना मी 2 जणांनी खाली काढून घेतलं. ते खाली काढायला मैत्रिणी एवढा वेळ जातं ना, खूप वेळ जातो, 10-1 मिनिटं आमचे त्याच्यातच जातात, ही साईड ती साईड करून घेण्यासाठी. इथे येतं आम्ही आता ते देवघर खाली काढून घेतलं आणि त्याच्या पाठीमागच्या सगळ्या जाळ्या काढून घेतल्या. मैत्रिणी मला 1 ते 1.5 महिना खूप होतो बाहेर काढून घ्यायला, तरी पण त्याच्या मागे ना खूप अशी घाण होतेच. आणि इथे ना आता मी देवघर खाली काढून घेतलं आणि ते ना लिक्विडनी मी छान असं साफ करून घेते. लिक्विडनी ना खूप साफ होतं. मैत्रिणी मी कुठलं बी काही बी साफ करायचं असलं ना, माझ्याकडे शक्यतो आहे ना 2-3 प्रकारचे लिक्विड आहेत, मी त्यांनी साफ करते. खूप इजी जातं साफ करायला आणि पटकन पण साफ होतं. आणि हे व्हाईट कलरचं असल्यामुळे ना हे लगेच साफ बी झालं. साफ म्हणजे जास्त काही घाण नव्हतं, पण असं थोडी काळी धूळ त्याच्यामध्ये ना अगरबत्तीची त्याची बसते. आता देवघर साफ करून झालं. इथे ना मी आता भांडे घासून घेते. भांडे पण भरपूर राहिले होते. भांडे घासून घेतल्याच्या नंतर आहे ना लगेच कपडे टाकले धुवायला. चला म्हटलं आता ना अगोदर कपडे धुवून घेते, कारण पावसाचे दिवस असल्यामुळे ना कपडे पण लवकर सुकत नाहीत. मग बाकीचे मशीनला टाकले, जे व्हाईट होते ना ते इथं निरम्यात भिजत घातले. ते कपडे भिजत घातल्याच्या नंतर आहे ना दादा म्हटलं आई चला आता भूक लागली, नाश्त्याला बनव. मग आमच्या दोघांसाठी परत मी इथं गरम गरम भजी केले, त्यांचं आवरून दिलं, तर आमच्यासाठीच राहिले होते, नंतर करते म्हटलं. चला मैत्रिणी भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.